सोबत शेतकरी आहेत, त्यांची प्रतिक्रिया या बाजार समितीमधील गर्दीबद्दल या ठिकाणी आपण जाणून घेऊया। या ठिकाणी या लातूरच्या बाजार समितीमध्ये ना प्रशासनाचं इथं नियंत्रण आहे, ना या बाजार कमिटीच्या बॉडीचं नियंत्रण आहे। बीडपासून शेतकरी या ठिकाणी येतात, पूर्ण लातूर जिल्ह्यामधनं इथं भाजीपाला येत असतो, परंतु 4-4 तास शेतकरी मार्केटमध्ये येऊ शकत नाही। 1-1 किलोमीटर वाहनाची रांग लागलेली आहे, तरीसुद्धा इथं शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतल्या जात। शेतकऱ्यांची हेळसांड थांबणार तरी कधी? प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल का? कष्टाने घाम गाळून शेतकऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेलं भाजीपाला, फळे ज्या वेळेस मार्केटला घेऊन जातात, तिथे मात्र शेतकऱ्याच्या मालाला कवडी मात्र समजलं जातं। जणू काय त्याने कोणता गुन्हाच केला असावा अशी वागणूक दिली जाते। असाच काहीसा प्रकार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर आला आहे। अशी चर्चा शेतकऱ्यांशी बोलताना दिसून आली की प्रशासन सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याचे सांगत आहेत। ट्रॅफिक आणि पार्किंगची सुद्धा गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे। याकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे। इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, लातूर। माहिती नाही, पण इथं पूर्ण काळा बाजार चालू आहे। आम्हाला परेशानी सगळ्यात मोठी आहे। आम्हाला माल आणायचं म्हणलं तर शर्मा बारदानापासून 5 रुपयामध्ये एक पोतं घेऊन इथं यावं लागते। गाड्या असं मोबदला व्यवस्थित नाही त्याचा, गाडीला असंच माणूस जायला सुद्धा वाट नाही। 4 हमाल इथं आज पडले, तोंड फुटलेत, हात मोडलेत, त्याचा जिम्मेदार कोण? सिक्युरिटीचं गार्डचं काम आहे की त्यानं व्यवस्थित गाड्या लावणे, पावतीचे पैसे घेते आणि गेटवरच थांबते, रॉंग साईड गाड्या सोडणं त्याचं काम। एवढ्या मोठ्या मार्केटला फक्त 2 सिक्युरिटी गार्ड आहेत। एवढ्या मोठ्या मार्केटला इथं यायला 1 वे आहे, इथं 2 पाहिजे, इथं 2 पाहिजे, तिथं 2 पाहिजे आणि त्या कोपऱ्यात 2 पाहिजे। सिक्युरिटी गार्ड फक्त 2 आहेत मार्केटला। तिकडून 1 वे, इकडून यायला गाड्या संध्याकाळी बाहेरचे माणसं येऊन माळव चोरी घेऊन चाललेत। जर कुठला आमचा हमाल एखादी माणूस राहते, ती 4-5 जण येते तर पिऊन खाऊन 4-5 जण येऊन त्याने हमालाला हाण मारून हाण मारून सिक्युरिटीचं काम आहे का नाही काय? हा बाजार समितीचा सावळा गोंधळ चालू आहे। या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यासाठी, फक्त माध्यमाला प्रतिक्रिया देण्यासाठी या ठिकाणी फक्त एक गार्ड्स उपलब्ध आहेत आपल्यासोबत, जे की प्रशासकीय विभागाचं या ठिकाणी एक अधिकारी होते, ती पळून गेलेले आहेत। तरी माझं या ठिकाणी कृषी उच्चतम बाजार समितीला या ठिकाणी एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन लावता येईल याकडे बाजार समितीने लक्ष देण्याचं खूप गरज आहे। धन्यवाद।